नमस्कार, माझं नाव अनुप अशोक जगदाळे. बॉक्सिट मूव्हीज नावाची आमची कंपनी आहे, ज्याच्यामध्ये मी, अनुप जगदाळे आणि मोनालिसा बागल आम्ही दोघं पार्टनर आहोत. आणि आत्ता जो प्रदर्शित झालेला सिनेमा आहे खुर्ची, हा आम्हीच रिलीज केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि अजून काही अपकमिंग सिनेमा आहेत आमचे, जे लाईनअप केलेले, जे आम्ही रिलीजसाठी आत्ता 2024साठी सज्ज आहोत. आणि सर, मराठी सिनेमे उत्कृष्ट येतात, दर्जेदार आहेत, पण डिस्ट्रीब्युटर कमी पडतोय किंवा प्रसिद्धीला कमी पडतोय. तर तुम्ही भविष्यात काय तुमची रचना आहे किंवा काय मार्ग हे करणार तुम्ही यावर? एक सिम्पल अशी गोष्ट आहे की एक प्लॅटफॉर्म आपल्याला हवा आहे असा की एका आठवड्यात जेव्हा 4-4 चित्रपट मराठी येतात, त्याच्यासाठी चित्रपट महामंडळांनी किंवा अन्य काहीतरी संस्था स्थापन करून एक सगळ्यांनी जे निर्माते आहेत, ज्यांचे चित्रपट सेन्सॉर झालेले आहेत, त्यांना एकत्र आणून की या आठवड्यामध्ये 2, त्या आठवड्यामध्ये 2 असं करून सगळ्यांना न्याय मिळतील, सगळ्यांना थिएटर्स मिळतील. एका वेळेस एका आठवड्यात 4 सिनेमे मराठी, 2 हिंदी आणि परत साऊथचे सिनेमे आहेत, अशाने थिएटर्स मिळणं मग कठीणच होतं. सर, मराठी सिनेमाच्या मागे उभा नाही राहत, तर त्यासाठी काय प्रयत्न करा? आता ते पण तोच प्रॉब्लेम येतो ना, जर एका आठवड्याला 4 सिनेमे आहेत तर किती बघणार मराठी प्रेक्षकसुद्धा. जर आपणच काहीतरी गोष्टी सगळ्या मराठी इंडस्ट्रीमध्ये आपण एक लाईनअप केल्या पाहिजेत की आपण आलो पाहिजे. कसं प्रत्येक आठवड्याला काही गॅप हव्या, तर त्या मराठीचं कौतुक म्हणजे चित्रपटांचं आपल्याला प्रत्येकाला एक अट्रॅक्शन राहील. जर आठवड्याला 4-4 चित्रपट म्हटल्यानंतर तो फटका सगळ्यांना चित्रपट महामंडळाचा रोल काय राहील किंवा त्या कमी पडणार असं वाटतं का? नाही, कमी मला त्याच्यावर नाही काय बोलायचं. फक्त माझं असं म्हणणं आहे की त्यांनी एक प्लॅटफॉर्म काहीतरी असं व्यासपीठ तयार करावं की जिथं निर्मात्यांना एकत्र बोलवून की तुमचे चित्रपट आता एका आठवड्यात 4 आणू नका, तुम्ही 2 आणा या आठवड्याला. सगळ्यांचं एक कॅलेंडर तयार केलं पाहिजे, म्हणजे कॉम्पिटिशन होणार नाही आणि मग थिएटरची पण मारामार होणार. याविषयीच आज आम्ही जब्बार पटेलांना विचारलं असता. ते म्हटले की हे म्हणजे चित्रपट याच्यात पिपमध्ये या विषयावर चर्चा होणार आहे, तर तिकडे तुम्ही येऊन या विषयावर काय बोलणार आहात? नाही, असं काही नाही आहे. मी आपल्याच माध्यमातून मी जेवढा सगळ्यांपर्यंत पोचवता येईल एवढं सांगतो की आपल्या 52 आठवड्यामध्ये आपले सिनेमे 100 प्रदर्शित होत आहेत किंवा 100पेक्षा जास्त होतात. तर हे गणित जरा अशक्य झाले. एका आठवड्याला 2 चित्रपट हे पण जास्त टफ होतं आहे सगळं. आणि 52 आठवड्यामध्ये अगदी 60 सिनेमे प्रदर्शित व्हावे, पण 100 नकोत. धन्यवाद.